मित्रांनो, मागील 2 महिन्यांमध्ये आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या आणि चर्चा केली। आजचा जो विषय आहे तो म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी। मागच्या सगळ्या विषयांसाठी ही कन्सिस्टन्सी अगदी महत्त्वाची आहे। पॉझिटिव्ह पेरेंटिंगसाठी ही अगदी महत्त्वाची आणि प्रोडक्टिव्ह पायरी आहे। ज्या गोष्टी आपण ठरवल्या, म्हणजे आपण ठरवलेले शेड्यूल, आपण मुलांचे ठरवलेले शिस्तीचे नियम किंवा सहभागातून लावलेली शिस्त किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ज्या मुलांसाठी ठरवल्या, त्यासाठी हे सातत्य अतिशय महत्त्वाचे आहे। आता एक छोटेसे उदाहरण बघूयात। जर पालकांना बाहेरून आल्यानंतर स्वतःच्या वस्तू स्वतः जागेवर ठेवायची किंवा स्वच्छ हातपाय तोंड धुवायची, देवासमोर प्रार्थना करायची किंवा असं छोट्या चांगल्या सवयी करायची रोजची सवय असेल आणि ते मुले बघत असतील तर त्याचे अनुकरण केले जाईल आणि हे सातत्य मुलं जोपासतात। आता हे आणायचे कसे बरं मुलांमध्ये, तर बघूया। नंबर 1, बी कन्सिस्टंट युअरसेल्फ, म्हणजे स्वतःमध्ये आधी सातत्य आणणे। पालकांनो, मुले आपले अनुकरण करत असतात। आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी मुले बघतात आणि शिकतात। जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या मुलांनी काही गोष्टींसाठी कन्सिस्टंट असायला हवे किंवा काही गोष्टी सातत्याने करायला पाहिजे, तर त्या गोष्टी आधी आपण करणे अपेक्षित आहे। म्हणजेच काय, उदाहरणावरनं बघूयात। अगदी छोट्या गोष्टींवरनं आपण घरामध्ये एकमेकांची मदत करू शकतो किंवा एकमेकांना आदराने बोलणे, एकमेकांना मदत करणे किंवा सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी घरात करत राहणे, म्हणजे प्रार्थना करणे, व्यायाम करणे किंवा हेल्दी खाणे, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी किंवा पुस्तकं वाचणे, या गोष्टींवरनं आपण कन्सिस्टन्सी जपू शकतो। याच गोष्टी जर मुलं रोज बघत असतील तर त्यांना कन्सिस्टन्सी म्हणजे काय, म्हणजे सातत्य म्हणजे काय, याचा अर्थ कळायला लागेल। नंबर 2, स्टार्ट विथ स्मॉल टास्क, म्हणजे छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करू शकतो। मुलांना खूप मोठे गोल्स न देता किंवा मोठ्या गोष्टी न ठरवता अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची। ती म्हणजे कशी, तर उदाहरणावरनं बघूयात। मुलांच्या काही गोष्टी किंवा काही वस्तू ह्या स्वतः जागेवर ठेवणे, स्वतः जेवलेले ताट स्वतः उचलून ठेवणे, धुणे किंवा स्वतःचे सॉक्स, स्वतःचा रुमाल हा स्वतः धुणे किंवा आईला मदत करणे किंवा ठरवलेल्या वेळेमध्ये अभ्यासाला बसणे, ठरवलेल्या वेळेत खेळायला जाणे, ठरवलेल्या वेळेत झोपणे, ह्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आधी सातत्य आणूयात। आणि ह्या छोट्या गोष्टी बसून ठरवल्या, सहभागात केल्या तर मुले ते पटकन स्वीकारतील आणि छोट्या गोष्टींनी मोठी सुरुवात होते। त्यामुळे आधी छोटे गोल्स करून आपण मुलांना तयार करू शकतो। नंबर 3, मुलांचे रुटीन सेट करा। येस, इट वर्क्स। जेव्हा तुम्ही मुलांचे रुटीन सेट करता किंवा त्यांचे काहीतरी शेड्यूल ठरवता, त्याप्रमाणे जर मुलं रोज ती गोष्ट करत असतील तर हेच म्हणजे सातत्य, हे मुलांना कळायला लागेल आणि ती गोष्ट रोज केल्याने ती अंगवळणी पडते आणि ती आयुष्याचा एक भाग बनते। मी मागे सांगितल्याप्रमाणे सातत्य म्हणजे जोपर्यंत ती गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग होत नाही तोपर्यंत ती करत राहणे आणि एकदा मुलांना ह्या गोष्टीची सवय झाली किंवा त्याच्यात सातत्य यायला लागले की मुले सगळ्या गोष्टी सातत्याने करायला लागतील। त्यामुळे आपण ठरवलेले गोल्स, आपण ठरवलेले रुटीन, आपण ठरवलेले घरातले असलेले वातावरण किंवा पालकांचे केलेले अनुकरण, या सगळ्यातून मुले कन्सिस्टन्सी म्हणजे काय हे शिकतील आणि ह्या पद्धतीने आपण मुलांना सातत्य कसे शिकवायचे किंवा सातत्य कसे अंमलात आणायचे हे शिकवू शकतो। मानसशास्त्रात आम्ही ह्याला बिहेवियर मॉडेल असे म्हणतो, म्हणजे कृतीतून सांगितलेली संकल्पना। ही संकल्पना आपण व्याख्यामध्ये मुलांना शिकवू शकत नाही। यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील, त्यातून आपण हे मॉडेल तयार करू शकतो, म्हणजे बिहेवियर तयार करू शकतो। या वागण्यातून, कृतीतून दाखवलेली ही एक संकल्पना आहे। यातूनच आपण मुलांना कन्सिस्टन्सी छान शिकवू शकतो। त्यामुळे कुठल्याही कामाची ही पहिली पायरी ही कन्सिस्टन्सी आहे। त्यामुळे छोट्या गोष्टींनी मुलांपर्यंत हे सातत्य पोहोचूयात आणि मुलांना एकत्र घडूयात। नवीन विषयाला घेऊन पुढच्या सत्रात भेटूयात पुढच्या शनिवारी। थँक्यू।